आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभरातल्या बातम्या। तर कसबा पेठ मतदारसंघामधील पोटनिवडणुकीचा निकाल 12 तासांवरती आलेला असताना पोल पंडितांनी वर्तवलेले अंदाज भाजपसाठी अनुकूल नाही आहेत। कसबा पेठ मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे। कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे। तिथे काँग्रेसच्या धंगेकरांचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पोल पंडितांनी रवींद्र धंगेकर हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवलेली आहे, तर मतदारांनी त्यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली आहे। पोल पंडितांचा हा दावा खरा निघाल्यास भाजपला हा मोठा धक्का असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळात तळ ठोकून बसलेले होते। तरीही ही जागा भाजपच्या हातून गेल्यास भाजपला मोठा राजकीय धक्का बसणार आहे, तर चिंचवड मतदारसंघ भाजप स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज आहे। तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचं पारडं जड मानलं जात आहे। तिथे राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या नाना काटेंना बसल्याचा दावा सर्वे करणाऱ्या संस्थांनी केलाय। तर एक्झिट पोलचे नेमके काय आहेत अंदाज, यावर एक नजर टाकूयात। सुरुवातीला अगदी कसबा पेठचा एक्झिट पोल पाहूयात। यामध्ये एकूण मतदान झालेलं आहे 50.23%। यामध्ये 44.40% मतं ही हेमंत रासनेंना मिळतील असा अंदाज आहे। त्याचबरोबर 53.23%सह रवींद्र धंगेकर या ठिकाणी जागा राखतील असं या एक्झिट पोलनं अंदाज वर्तवलेला आहे। इतरांसाठी 2.17% इतकं मतदान त्यांना मिळण्याची शक्यता यात वर्तवण्यात आलेली आहे। कसब्यापाठोपाठ चिंचवडचा एक्झिट पोल आपण यावेळेला पाहतोय। या एक्झिट पोलनुसार एकूण मतदानाची आकडेवारी 50.47% इतकी। अश्विनी जगताप यांना 45 ते 47% जागा मिळवत त्या ठिकाणी आपली जागा राखतील। नाना काटे 31 ते 33%, तर राहुल कलाटेंना 18 ते 20% इतकं मतदान मिळेल असा निकाल लागेल असा अंदाज या एक्झिट पोलनं वर्तवलाय। या एक्झिट पोलला काही अर्थ नसतो। हे अंदाज असतात, अंदाज खरे नसतात, कधी खरे येतात कधी चुकीचे ठरतात। त्याच्यामुळं त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आपला अंदाज सांगायला मी ज्योतिषी नाही, त्याच्यामुळं लोकांनी ज्या बाजूला जास्ती मतदान केलं असेल, ज्या उमेदवाराला तो निवडून येईल। पुण्यामध्ये बहुचर्चित असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल खरं तर उद्या लागणार आहे, पण दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्या आधीच आमदारपदी निवडीची बॅनरबाजी केलेली होती। पुणेकरांनी या उतावेळपणावरती टीका करताच पालिकेने हे पोस्टर्स उतरवले आहेत, तर फडके हौदातलं धंगेकरांचं पोस्टर गुंडाळून ठेवलं गेलंय। निकालाआधी उमेदवारांच्या गुडघ्याला बाशिंग, कसब्यात भावी आमदारांची बॅनरबाजी, आधी धंगेकर नंतर रासनेंच्या विजयाचे बॅनर्स। निकालाआधीच आमदार पदाची हौस भागवली। कसबा पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरल्यानं आणि मतदानाचा टक्काही वाढल्यानं भले भले जाणकार अंदाज बांधायला तयार नाहीत, पण महाविकास आघाडीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मात्र निकालाआधीच त्यांचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे पोस्टर्स झळकवायला सुरुवात केली आहे। आता धंगेकर निकालाआधीच आमदार झाले म्हटल्यावर रासनेंचे कार्यकर्ते तरी कसे मागे राहतील? रासनेंच्या कार्यकर्त्यांनी थेट सारसबाग चौकातच भाजपच्या विजयाची बॅनरबाजी केली, पण माध्यमांनी या अतिउत्साहीपणाचा समाचार घेताच पालिकेनं दोन्ही उमेदवारांचे बॅनर्स काढले आहेत। विजयी पोस्टरची अशी बॅनरबाजी सुरू झालेली आहे। खरं तर पालिकेने कारवाई केली म्हणून आता पोस्टर फोल्ड करून ठेवलेलं आहे। नेमकं कोणाचं पोस्टर आहे? आपण इथलं स्थानिक शिवसेना, मला सांगा पोस्टर कोणाचं येत आहे ते? माननीय श्री रविभाऊ दंगेकर यांचं आहे। आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन असं या स्वरूपाचं बॅनर आहे हे। पण आता निकाल तर अजून लागायचं, त्याच्या आधीच बॅनर लागले, कारवाई केली म्हणून फोल्ड करून ठेव। उद्या निकाल लागल्यावर लगेच खाली करणार, लगेचच दुसऱ्या क्षणाला खाली येईल तो बॅनर। कार्यकर्त्यांच्या या अतिउत्साहीपणाबद्दल आम्ही उमेदवारांनाही विचारणा केली। त्यावेळी हेमंत रासने यांनी ही ॲक्शनला रिॲक्शन असल्याचं सांगत
आता बॅनर काढल्याचं स्पष्टीकरण दिलं. मी सांगितलं, आमच्या पालकमंत्र्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की कुठल्या प्रकारची बॅनरबाजी आपण करायची नाही आहे. अधिकृत निकाल लागणारच आहे, तो आपल्या बाजूनेच लागणार आहे. त्यानंतर आपण त्या पद्धतीने आपण तो साजरा करू. त्यातनं कुणी लावले असतील ते काढले असतील. भाजप उमेदवारानं किमान कॅमेऱ्यासमोर येण्याचं सौजन्य तरी दाखवलं, पण रवींद्र धंगेकरांनी मात्र बोलणं टाळलं. पण या निमित्तानं अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या उमेदवारांचा अतिउत्साहीपणा पुन्हा एकदा पुणेकरांच्या संतापाचं कारण बनल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये धंगेकर कोण असा प्रश्न विचारलेला होता. दरम्यान या फ्लेक्सच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या हक्कभंग समितीत 15 जण असून राहुल कुल या समितीचे प्रमुख असणार आहेत. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 तर काँग्रेसच्या 3 जणांचा समावेश आहे, तर सदा सरवणकर आणि संजय शिरसाटांचाही या समितीमध्ये समावेश आहे. उद्या सकाळी हक्कभंग समिती संजय राऊत यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्या हक्कभंग समितीची पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राऊत यांनी केलेल्या विधानासंदर्भातील सुनावण्या कधी घ्यायच्या या संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली आहे. तर या समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूयात. यामध्ये समितीचे प्रमुख असतील राहुल कुल, त्यानंतर आमदार भाजपचे अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम यांचा देखील समावेश आहे. तर भाजपचेच आमदार नितेश राणे, अभिमन्यू पवार, त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि सदा सरवणकर हक्कभंग समितीत असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा आणि काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत. पाठोपाठ काँग्रेसचे सुनील केदार, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे आणि अपक्ष आमदार आशिष जयस्वाल हक्कभंग समितीचे हे सदस्य असतील. आणि दरम्यान याच संदर्भामध्ये राहुल कुल यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, हे हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. नेमका हा हक्कभंग प्रोसिजर काय असेल हे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ते सांगतील. सर, काय सांगाल तुम्ही, हक्कभंग समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात, नेमका हक्कभंगची जी कारवाई आहे संजय राऊतांवरची ती कशी सुरू असेल, सुनावणी कधी होईल आणि यांचा निकाल नेमका कधी लागू शकतो? प्रथमतः माननीय विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार. आताच मला पत्र मिळालं आणि या संदर्भामध्ये समितीच्या जी कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेली आहे ती नियमावली विचारात घेऊन आणि सभागृहाच्या भावना विचारात घेऊन या संदर्भातली पुढची कारवाई करण्याचा प्रयत्न समितीच्या सर्व सदस्यांची मतं विचारात घेऊन आम्ही सगळेजण करूया. साधारणतः जी हिअरिंग आहे, संजय राऊतांना नोटीस कधीपर्यंत बजावली जाऊ शकते, त्याचप्रमाणे नोटीस बजावल्यानंतर या संदर्भातली सुनावणी कधी होऊ शकते आणि अंतिम निकाल किंवा संजय राऊतांना शिक्षा ही कधी सुनावली जाऊ शकते? या गोष्टी समितीची पहिली बैठक होईल, या संदर्भामध्ये जो निर्णय होईल तो पहिल्या बैठकीत होईल, सगळ्या सदस्यांना विचारात घेऊन होईल आणि लोकशाही पद्धतीने या संदर्भातली ही सगळी प्रक्रिया राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यामधील सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये बुधवारी दिवसभर शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना काही मुद्दे उपस्थित केले. 2 बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे स्वेच्छेनं सदस्यत्वाचा त्याग केल्याचं त्यांना सांगण्यात आल्याचा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला. तर या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये जर एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं असतं तर काय झालं असतं असा सवाल न्यायमूर्तींनी केलेला होता. राज्यातल्या सत्ता संघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीनं नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला.
त्यांनी सत्ता संघर्षाचा सगळा घटनाक्रम कोर्टासमोर मांडला. शिवसेनेचं सरकार स्थापन करू नये असं शिंदेंनी कधीच म्हटलं नसल्याचं कौल यांनी सांगितलं. शिंदेंना महाविकास आघाडीसोबत जायचं नव्हतं. पक्षात दोन वेगवेगळ्या विचारधारा असल्याचा युक्तिवाद कौल यांनी केला. त्यावर जर पक्षात फूट नाही तर मग विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेऊ शकतात असा सवाल न्यायमूर्तींनी कौल यांना केला. 21 तारखेला नोटीस पाठवण्यात आलेली होती. त्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते. शिंदे आणि त्यांचे सहकारी बैठकीला उपस्थित नव्हते. 2 बैठकींना गैरहजर राहिल्यामुळं स्वेच्छेनं सदस्यत्वाचा त्याग केल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर जर एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं असतं तर काय झालं असतं असा सवाल न्यायमूर्तींनी केला. हे सर्व कपोलकल्पित असल्याचं नीरज कौल यांनी कोर्टाला सांगितलं. सगळ्यात सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाकडून जी आर्ग्युमेंट झाली त्यात प्रामुख्यानं पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात त्यांनी ते 3 जे घटनात्मक बॉडीज आहे त्यावर भाष्य केलं. त्यात पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष, माननीय राज्यपाल आणि इलेक्शन कमिशनच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट केली. तसंच 42 आमदारांविरोधातली अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना सुद्धा या आमदारांना वगळलं तरी उद्धव ठाकरे सरकारकडे बहुमताचा आकडा नव्हता. त्यामुळे बहुमत नसलेला व्यक्ती मुख्यमंत्रीपदी कसा काय राहू शकतो असा सवाल कौल यांनी उपस्थित केला. त्यावर न्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी 39 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली असती तर चित्र वेगळं असतं असं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला. केवळ अपवादात्मक परिस्थितीत त्या अधिकारांना आव्हान दिलं जाऊ शकतं असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण पाहता दिवसभराच्या बातम्या. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर हा नुकताच विवाह बंधनामध्ये अडकला. मिताली परुळकरसह तो रेशीम गाठीत अडकलेला आहे आणि लग्नानंतर शार्दूलनं आपल्या पत्नीचं खास पद्धतीनं नाव घेतलेलं आहे. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक, मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक. बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक, मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक. इंदूर कसोटीच्या अगदी पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक झालेली असली तरी देखील टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी गुड न्यूज आली आहे. आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अश्विननं अव्वल स्थान पटकावलं. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत अश्विननं पहिलं स्थान मिळवलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये अश्विननं दमदार कामगिरी केलेली होती. एका डावात त्यानं 6 विकेट्स घेण्याची कमालही केलेली आहे आणि यानंतर त्यानं आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवलंय. दुसरीकडे वेलिंग्टन कसोटीमध्ये न्यूझीलंडकडून इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर अँडरसन दुसऱ्या स्थानावरती घसरलाय. आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अश्विनसह तिघांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवलंय आणि या क्रमवारीत जसप्रीत बुमराह 4थ्यात, रवींद्र जाडेजा 8व्या स्थानावर पोहोचलाय. मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईनं सर्वसामान्यांना मोठा झटका दिलेला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेले आहेत. आता मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरसाठी 1102 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. तर होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत. याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर हे 350.50 पैसे इतके वाढलेले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढणार असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची चिन्ह आहे. गॅस सिलेंडरवर 50 रुपयाचं दरवाढ झालेली आहे. महिलांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, गृहिणीच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. पण राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. एकीकडे देशाचा GDP मोठ्या प्रमाणात खाली पडला असताना देशाचे प्रधानमंत्री आम्ही जगामध्ये चांगली आहोत अशा पद्धतीची आपलीच पाठ आपण थोपताना पाहतोय.
छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आता समोर येते आहे. आदिवासी समाजामधील एका तरुणाला 7 ते 8 जणांनी मिळून बेदम मारहाण केलेली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळस गावात ही घटना घडली. या मारहाणीमध्ये तरुण गंभीररित्या जखमी झालेला असून खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाडी उभी करण्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येते. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे उत्तर प्रदेशमधून. फटाक्यांनी भरलेल्या ई-रिक्षाच्या स्फोटाची धक्कादायक घटना समोर आली. हा स्फोट इतका भयानक होता की या घटनेत एकाचा मृत्यू झालेला असून 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. स्फोट झालेल्या ई-रिक्षामध्ये जगन्नाथ यात्रेत फोडण्यासाठीचे फटाके भरण्यात आलेले होते. मात्र यावेळी काही लोक फटाके फोडत असताना त्यातील एक फटाका जवळून जाणाऱ्या ई-रिक्षात पडला आणि क्षणार्धात मोठा स्फोट झालेला आहे. उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर जिल्ह्याच्या दादरी मार्केट परिसरात हा भयानक स्फोट झालाय. दिल्लीमधल्या रोशनारा रोडवरती असलेल्या कारखान्यामध्ये भीषण स्वरूपाची आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी एक मोठी दुर्घटना घडली. ज्या इमारतीमध्ये आग लागली तीच इमारत अक्षरशः पत्त्यांसारखी कोसळली. त्यावेळी तिथे 100हून अधिक जवान होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून हे सर्व जवान अगदी थोडक्यात बचावलेले आहेत आणि या घटनेत कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आलेली आहे. तर इमारतीसमोरील एका व्यक्तीनं ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर संपूर्ण शहर जमिनीखाली गेलेलं आहे आणि या भूकंपामध्ये आतापर्यंत 44,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. याचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे. असाच एक नवा व्हिडिओ सध्या समोर आलाय. भूकंपानंतर 21 दिवस ढिगाऱ्याखाली दबलेल्या घोड्याला जिवंतपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. तब्बल 21 दिवस हा घोडा ढिगाऱ्याखाली अडकून पडलेला होता. बचाव पथकानं ढिगारा दूर करताच हा घोडा त्यातून जिवंत बाहेर आला. या घोड्याला पाहिल्यानंतर सारेच थक्क झाले. काहींनी याला चमत्कार तर काहींनी या घोड्याला चक्क देवाची उपमा दिली आहे. सोशल मीडियावरती या व्हिडिओवरती कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तर थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.